नांदेडच्या राजकारणात एक निवडणूक संपली. निकाल लागला. महायुतीनं तब्बल 23 पैकी 21 जागा जिंकत निर्विवाद विजयही मिळवला. पण खरी लढाई आता सुरू झाली. कारण प्रश्न निवडणूक जिंकण्याचा नाही, तर सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार याचा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा कायम राहणार का, की महायुतीतला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आता आपल्या वाट्याचा मान मागणार? अशोक चव्हाण यांनी उभी केलेली राजकीय मोठ कायम राहणार, की अध्यक्षपदावरूनच महायुतीत पहिली मोठी कुरघोडी सुरू होणार? आणि या सगळ्यात बी.आर. कदम, मारोतराव कावळे, प्रताप पाटील चिखलीकर आणि जवळगावकर यांच्या राजकारणाची नेमकी भूमिका काय आहे, या व्हिडिओतून आपण या संपूर्ण राजकीय समीकरणाचा एक एक पैलू समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार हा सत्तेचा पाया मानला जातो. जिल्हा बँक म्हणजे केवळ कर्ज वाटप करणारी संस्था नसते, तर जिल्ह्यातील शेकडो सहकारी संस्था, कृषी पतसंस्था, शेतकरी, साखर कारखाने आणि स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकणारं एक मोठं शक्ती केंद्र असतं. त्यामुळे या बँकेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे पुढच्या अनेक निवडणुकांसाठी आपली राजकीय ताकद मजबूत करणे आहे. यावेळी महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने तब्बल 23 पैकी 21 जागा जिंकत विरोधकांना जवळपास मैदानाबाहेर केलं. हा विजय सहज मिळालेला नाही, कारण या निवडणुकीत अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे नेते एका व्यासपीठावर आले. ही किमया घडवून आणण्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात खासदार अशोक चव्हाण यांना दिलं जातं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये आपले नेतृत्व अजूनही प्रभावी आहे, हे त्यांनी या निकालातून दाखवून दिलं. पण निवडणूक जिंकणं हा या खेळाचा पहिला टप्पा होता. खरी परीक्षा आता अध्यक्षपदाच्या निवडीत आहे. कारण संचालकांची यादी तयार करताना प्रत्येक पक्षाला, प्रत्येक गटाला आणि प्रत्येक प्रभावी नेत्याला प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यामुळे आता प्रत्येकालाच वाटतं आहे की आपल्या योगदानाचा मोबदला अध्यक्षपदाच्या स्वरूपात मिळायला हवा. याच ठिकाणी महायुतीतील अंतर्गत राजकारण पुढे येतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार माधवराव जवळगावकर यांची अपेक्षा अशी आहे की महायुती म्हणून सर्वांनी एकत्र निवडणूक लढवली, त्यामुळे अध्यक्षपदावर मित्रपक्षालाही संधी मिळायला हवी. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अपेक्षा पूर्णपणे अवास्तव नाही. कारण महायुती टिकवायची असेल तर प्रत्येक पक्षाला सन्मानाची वागणूक द्यावी लागते. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपचं गणित वेगळं आहे. अशोक चव्हाण यांनी संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व केलं, सर्व गटांना एकत्र आणलं, उमेदवार ठरवले आणि विजय मिळवून दिला. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडेच राहिलं पाहिजे असा पक्षातील मोठा आग्रह असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच ही लढाई आता विरोधकांच्या विरोधात नसून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील संबंध नेहमीच संघर्षाचे राहिले आहेत. अनेक निवडणुकांमध्ये दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले, आरोप प्रत्यारोप झाले, राजकीय वर्चस्वासाठी दोन्ही गटांनी जोरदार संघर्ष केला. मात्र बदलत्या राजकारणात समीकरणे बदलली आणि महायुतीच्या राजकारणासाठी दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय विचारसरणीचा होता की केवळ निवडणूक जिंकण्यासाठी केलेली तात्पुरती तडजोड होती? हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. कारण निवडणूक संपताच अध्यक्षपदावरून सुरू झालेली स्पर्धा या आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड करत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. जर अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी वाढेल का? आणि जर राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिलं तर भाजपच्या स्थानिक नेतृत्वात असंतोष निर्माण होईल का? अशोक चव्हाण यांच्या समोरची खरी कसरत हीच आहे. कारण निवडणूक जिंकणं सोपं होतं, पण विजय मिळवल्यानंतर सर्वांना समाधानी ठेवणं हेच खरं कठीण राजकारण असतं. आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर खिळल्या आहेत. अध्यक्षपदासाठी नेमकं नाव कोणाचं पुढे येणार? भाजपचा विश्वासू चेहरा की अनुभवी सहकार नेता? याच ठिकाणापासून या राजकीय कथेला आणखी मोठं वळण मिळताना दिसत आहे. आता अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा होत आहे ती दोन नावांची. पहिलं नाव म्हणजे बी.आर. कदम उर्फ काका आणि दुसरं नाव म्हणजे मारोतराव कवळे. दोघेही वेगवेगळ्या कारणांनी मजबूत दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतात याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सर्वप्रथम बी.आर. कदम यांच्या नावाबद्दल बोलायचं झालं तर ते अनेक वर्षापासून अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. राजकारणात निष्ठा हा शब्द अनेकदा वापरला जातो, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत ती निष्ठा टिकवणारे नेते फार कमी असतात. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधले होते. त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांपैकी किती जण सोबत राहणार आणि किती जण वेगळा मार्ग स्वीकारणार याची चर्चा होती. त्या काळात बी.आर. कदम यांनी मात्र अशोक चव्हाण यांची साथ सोडली नाही. इतकंच नाही तर अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन भेटल्याची घटनाही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. त्यामुळे राजकीय निष्ठेचं बक्षीस म्हणून अध्यक्षपद त्यांच्या गळ्यात पडू शकतं अशी चर्चा जोर धरत आहे. यामागे आणखी एक राजकीय पैलू आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बी.आर. कदम यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जात होतं. अशा परिस्थितीत त्यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद देऊन तो असंतोष दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. म्हणजेच अध्यक्षपदाचा निर्णय हा केवळ एका पदाचा निर्णय नसेल, तर पक्षातील नाराजी व्यवस्थापित करण्याचं साधनही ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला मारोतराव कावळे यांचं नाव तितकंच वजनदार मानलं जात आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा मोठा अनुभव, विविध संस्थांमधील काम आणि संचालक मंडळातील अनेक सदस्यांशी असलेले सलोख्याचे संबंध ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. जिल्हा बँकेसारख्या संस्थेत केवळ राजकीय ताकद पुरेशी नसते, तर सहकार क्षेत्राचा अभ्यास आणि प्रशासनाचा अनुभवही महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन अशोक चव्हाण कवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच अध्यक्षपदाची लढाई आता केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी राहिली नाही. भाजपमध्ये कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना मित्रपक्षांची नाराजी टाळायची आहे. त्याचबरोबर स्वतःच्या गटातही असंतोष निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. हेच त्यांच्या नेतृत्वापुढचं खरं राजकीय आव्हान आहे. दरम्यान उपाध्यक्षपदाची निवडही तितकीच महत्त्वाची ठरत आहे. विशेष म्हणजे यावेळी महिला संचालकांची संख्या लक्षणीय असल्याने उपाध्यक्षपदावर महिलेला संधी मिळावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. त्यामुळे या पदाभोवती स्वतंत्र राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. या शर्यतीत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे प्रणिता देवरे चिखलीकर. त्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या आहेत. जर अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर मित्रपक्षाची नाराजी कमी करण्यासाठी उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाऊ शकतं आणि त्या परिस्थितीत प्रणिता देवरे यांचं नाव सर्वाधिक पुढे येऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. पण ही स्पर्धा इतक्यावर थांबत नाही. मिनल पाटील खदगावकर यांचं नावही तितक्याच ताकदीने चर्चेत आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भास्कर पाटील खदगावकर यांच्या त्या सूनबाई आहेत आणि पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या मागेही प्रभावी राजकीय आणि सहकारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. याशिवाय सुशीला बेट-मोगरेकर आणि आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदावर लेक की सून अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मात्र या सगळ्या चर्चेपलीकडे एक मोठा राजकीय संदेश दडला आहे. नांदेड जिल्हा बँकेचा निकाल हा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरची सर्वात मोठी राजकीय परीक्षा मानली जात होती. कारण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचं जिल्ह्यातील नेतृत्व कितपत टिकून आहे हा प्रश्न विरोधक सातत्याने विचारत होते. या निवडणुकीच्या निकालानं त्यांनी अजूनही स्थानिक राजकारणात आपली पकड कायम असल्याचं दाखवून दिलं. पण राजकारणात विजयापेक्षा विजय टिकवणं अधिक कठीण असतं. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वजण एकत्र येतात, पण सत्तेची पदं वाटताना खरी परीक्षा सुरू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक आघाड्या पदवाटपावरून अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये हीच परिस्थिती निर्माण होणार का, की महायुतीचे नेते परस्पर समन्वयातून हा प्रश्न सोडवतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला नांदेडच्या या जिल्हा सहकार समीकरणाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.